या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। मोहोळ येथील कुरुल ते सोहाई पाटी तसेच सोहाई पाटी ते एणखी या रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्याबाबत सोलापूर जिल्हा परिषद आंदोलन गेट येथे बेमुदत आमरण उपोषणास सुरुवात करण्यात आली आहे। रस्त्यावर अतिक्रमण हटवलं पाहिजे, हटवलं पाहिजे। रस्त्यावर अतिक्रमण हटवलं पाहिजे, रस्त्यावर अतिक्रमण हटवलं पाहिजे। यांची सोहळे रस्ता झालाच पाहिजे, यांची सोहळे रस्ता झालाच पाहिजे, नाईकनवर वस्ती रस्ता झालाच पाहिजे, नाईकनवर वस्ती रस्ता झालाच पाहिजे। नमस्कार, मी बाळासाहेब नवनाथ नाईकनवरे, राहणार सोहाळे। आज आमचं या ठिकाणी आंदोलन करण्याचं कारण एवढंच आहे की सोहाळे गावातील नाईकनवरे वस्ती या वस्तीला पानन रस्ता जो आहे तो त्या पानन रस्त्यावरती अतिक्रमण झालेलं आहे आणि या ठिकाणी सध्या आंदोलन करण्यासाठी सोहाळे व एनकी दोन्ही गावातील ग्रामस्थ आलेले आहेत। तरी सोहाळे पाटी ते एनकी या रस्त्याचं देखील या ठिकाणी अतिक्रमण केलेलं असून या दोन्ही रस्त्याचं अतिक्रमण काढून मिळावं म्हणून आम्ही प्रशासनाकडे वारंवार पत्रव्यवहार केला, परंतु आम्हाला प्रशासनाकडून कोणतीही प्रशासनाने आमची दखल घेतलेली नाही। त्यामुळे दुर्दैवाने आम्हाला आज नाविलाजाने या ठिकाणी आमरण उपोषण व धरणे आंदोलन करावं लागत आहे। या ठिकाणी रस्त्यावरती लहान मुलांची इतकी गैरसोय होत आहे, शाळेला जाताना त्यांना अगदी तारेवरची कसरत करून जावं लागत आहे आणि या लोकशाही असणाऱ्या भारत देशात असं रस्त्यावरती अतिक्रमण करून जे रस्ते बंद केलेले आहेत ते रस्ते चालू करून मिळत नसताना अतिक्रमण कोण केलेलं आहे आणि कशाचं अतिक्रमण आहे? अतिक्रमण हे कोणत्याही बांधकामाचं किंवा इमारतीचं नसून ते अतिक्रमण दोन्ही बाजूच्या शेतकऱ्यांनी केलेलं आहे। सोहाळे पाटी ते एनकी कोणत्या एका वैयक्तिक शेतकऱ्याचा विषय नसून सोहाळे पाटी ते एनकी येथील सर्व शेतकऱ्यांनी दोन्ही बाजूच्या शेतकऱ्यांनी ते अतिक्रमण केलेलं असून ते लवकरात लवकर काढून मिळावं हे आम्ही प्रशासनाकडे विनंती करत आहोत। मी गणेश मुरलीधर एनकी मी इथं उपोषण बसण्याचा उद्देश एवढा आहे की एनकी ते सोहापाटी हा रस्ता 50 फुटा रस्ता आहे, पण ह्या रस्त्यावर दोन्ही शेतकऱ्यांनी कुणीकडे शेतकऱ्यांनी अतिक्रमण करून पूर्ण रस्ता हा ठीक केला आहे, अतिक्रमण केलं तरी अतिक्रमण काढण्यासाठी आम्ही उपोषण बसलो आहे। कोण आहेत शेतकरी, काय नाव आहे त्यांचे? शेतकरी आहे, गुंड आहेत, काय पाटील आहेत, काय जगदारे आहेत, काय आहे हे शेतकरी आहेत। त्यांचं काय मागणे म्हणजे काय म्हणतात ते? काय नाही, अतिक्रमण काढासाठी आम्ही अतिक्रमणासाठी बसलो आहे। नाही, ते शेतकरी जागा देत नाहीत का तुम्हाला रस्त्यासाठी? काय म्हणतात, त्यांचं काय म्हणणं आहे? शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे? त्यांचं कोर्ट मॅटर चालू आहे असं म्हणते बोला, आपली काय मागणी आहे मग? आमचे रस्त्यावर अतिक्रमण काढण्यासाठी ही आमची मागणी आहे। 40 फुटा रस्ता आहे, सध्या 5 फूट रस्ता फक्त राहिला आहे तिथं। गावचा लोकसंख्या किती आहे? गावसंख्या 16 ते एनकी रस्ता आहे, 5 किलोमीटर रस्ता आहे। लोकसंख्या किती आहे गावची? लोक किती राहतात तिथे? हा, एनकीला 2,500 लोक राहतात। अच्छा, तो एकच पर्यायी रस्ता आहे? हा, एकच रस्ता आहे, पर्याय आहे। मी ज्ञानेश्वर शिवाजी पवार, राहणार सोहाळे। या ठिकाणी सोहाळे गावच्या ग्राम सभेत आम्ही बऱ्याच वेळा पाठपुरावा करून सुद्धा आमचा हा रस्त्याचा विषय मार्गाला लागलेला नसतो आणि या ठिकाणी आम्ही बऱ्याच वेळा सगळ्यांना ज्या अधिकारी आहेत ते त्यांना दाखवण्यात निदर्शनास आणत तहसीलदारला सगळ्यांना हा रस्ता बऱ्याच वेळा दाखवला आणि सांगण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा एकाही अधिकाऱ्याने तिथं दखल घेतलेली नाही। आज या ठिकाणी आम्ही आमरण उपोषण असून त्यापुढं सुद्धा ह्याच्यापेक्षा तीव्र उपोषण आम्ही करू, पण आमचा रस्त्याचा मार्ग हा मोकळा केला पाहिजे। आणि सोहाळे हा रस्ता तर पूर्ण 2 व्हीलर सुद्धा जात नाही। या ठिकाणी अधिकाऱ्यांना बऱ्याच वेळा सांगण्याचा प्रयत्न केला, पण दुर्लक्ष अधिकाऱ्यांनी केलेला आहे। त्यासाठी त्वरित या रस्त्यावरील अतिक्रमण हटवावं हीच शासनाला कळकळीची विनंती आहे। किती किलोमीटर रस्ता आहे साधारणतः? 4 किलोमीटर रस्ता आहे। सोहाळे पाटी ते सोहाळे हा 4 किलोमीटर रस्ता आहे आणि या ठिकाणी सोहाळे पाटी ती एनकी हा एक 4 किलोमीटरचा रस्ता आहे। इकडल्याही शेतकऱ्यांनी हे केलेला आणि तिकडल्याही शेतकऱ्यांनी त्याच्यावर अतिक्रमण केलेलं आहे। बऱ्याचशा वेळा पाठपुरावा केलेला असून परंतु या प्रशासनानं थोडीसुद्धा त्याच्यावर दखल घेतलेली नाही किंवा थोडीसुद्धा त्यांनी जबाबदारी दाखवलेली नाही।
तहसीलदारांना भेटलो होतो, बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना भेटलो होतो, परंतु त्यांनी कोर्ट मॅटर चालू आहे अशा पद्धतीचं त्यांनी आम्ही ओढवडीची उत्तरे दिलेली आहेत. त्यामुळे त्यांनी त्वरित ह्या रस्त्याचा मार्ग मोकळा करून द्यावं ही कळकळीची विनंती आहे. सोलापुरात व्हेज नॉन व्हेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित. चवीला टेस्ट हॉटेल रोहितचे जेवण बेस्ट. बर्थडे पार्टी, कार्यक्रम, विविध पार्टींचे ऑर्डर्स ही स्वीकारले जातील. ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय. आमचा पत्ता हॉटेल रोहित, 7 रस्ता अपोजिट कारीगर पेट्रोल पंप, सोलापूर.